नमस्कार. तर आज आपण 1857चा स्वातंत्र्य लढा NMMS साठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण आणि यावरचे 100+ शतक म्हणजे 100+ प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, तर तुम्हाला अगोदर काही चित्र डिजिटल चित्रासहित तुम्हाला या प्रकरणाशी संबंधित 1857चा स्वातंत्र्य लढा, तर हे आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं होतं आणि याच पुस्तकाची प्रेरणा क्रांतिकारकांनी घेतलेली होती ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी. याच पुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळाली होती. हे आहेत आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, कारण चित्रावर सुद्धा प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये NMSच्या. हे आहेत लॉर्ड डलहौसी, हे आहेत मंगल पांडे, हे आहेत नानासाहेब पेशवे, हे आहेत तात्या टोपे, हे आहेत राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल आणि हे आहेत कुंवर सिंह. म्हणजे या प्रकरणाशी संबंधित जे काही महत्त्वाचे जे काही परीक्षेमध्ये तुम्हाला चित्रावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय, तर या ठिकाणी बघा, हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे, हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे हे आहेत शेवटचे कोण आहेत ते, बहादूर शाह. भारताचे सम्राट म्हणून त्यांना शेवटी घोषित केलेलं होतं. शेवटचे सम्राट, मुघल सम्राट बहादूर शाह हे. ओके, म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित हे चित्र तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील. आता यानंतर आपण 110 प्रश्न या प्रकरणाशी संबंधित पाहणार आहोत. चला. नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण NMMS यातील शालेय अभ्यासक्रम म्हणजेच इतिहास हा विषय आणि त्यामधील जो चौथा धडा आहे 1857चा स्वातंत्र्य लढा, यावरती आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आणि माहितीसुद्धा पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघूया प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न जे NMSच्या परीक्षेमध्ये पडतील असे प्रश्न. तरी सर्व NMSच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघूया आता या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. प्रश्न पहिला काय म्हणतो बघा, 1857 साली भारतामध्ये काय झालेलं आहे. 1857 साली भारतामध्ये काय झाले. या ठिकाणी पर्याय आहेत बघा. 1857 साली भारतामध्ये इंग्रजांनी भारत सोडला का, नाही. मोठा स्वातंत्र्य लढा झाला, गांधीजीचे सत्याग्रह सुरू झाले, भारताचे विभाजन झाले. बरोबर आहे. त्या 1857ला गांधीजी नव्हतेच खरं तर. बरोबर आहे. ते कुठं होते माहिती नाही. गांधीजी कधी आले, महात्मा गांधीजी हे 1915च्या नंतर आलेले आहेत. बरोबर आहे. जेव्हा लोकमान्य टिळकाचा कार्यकाळ संपवतो, म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा गांधीची एंट्री आहे खरी तर 1915च्या नंतर. इंग्रजांनी भारत सोडला का, नाही. इंग्रजांनी भारत 1947 साली सोडला. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, मोठा स्वातंत्र्य लढा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे याचं इथं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे, मोठा स्वातंत्र्य लढा झाला. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, 1857 मध्ये भारतात इंग्रजाविरुद्ध मोठा उठाव झाला. तो स्वातंत्र्य लढा म्हणून ओळखला जातो. तो काय म्हणून ओळखला जातो, स्वातंत्र्य लढा म्हणून ओळखला जातो. खूप मोठा उठाव झाला होता 1857ला. ओके. पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी. दुसरा प्रश्न, 1857च्या उठावास कोणती प्रेरणा होती. 1857च्या उठावास कोणती प्रेरणा होती. तर या ठिकाणी महात्मा गांधीचे विचार, मी तुम्हाला आता सांगितलं, महात्मा गांधीजी 1857ला नव्हते. ब्रिटिशांच्या सत्तेची अस्वस्थता, विनायक सावरकरांचे पुस्तक आणि लोकमान्य टिळकांचे भाषण. तर बघा,
1857च्या उठावास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातूनच त्यांना प्रेरणा मिळालेली आहे क्रांतिकारकांना. म्हणजे या ठिकाणी बघा, विनायक दामोदर सावरकर म्हणजे सावरकरांचं पुस्तक आहे आणि तिथं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे सावरकरांचे पुस्तक अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा देणारे ठरले. खूप महत्वाचं पुस्तक होतं हे या ठिकाणी. ओके, चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. तिसरा प्रश्न या ठिकाणी बघा, 1857चा उठाव कोणत्या लढ्याशी संबंधित आहे? पहिला बघा, व्यापारी व शासका विरुद्ध उठाव, अजिबात नाही. फक्त धार्मिक संघर्ष आहे का? अजिबात नाही. अन्नाच्या टंचाई विरुद्ध आंदोलन आहे का? नाही. सीमा भागातील संघर्ष नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे? व्यापारी व शासका विरुद्ध उठाव. पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. बघा, व्यापारी व शासका विरुद्ध उठाव. कंपनीच्या व्यापारी व शासकीय शोषणामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन उठाव झालेला आहे. बघा, बरोबर आहे. शासकीय शोषणामुळे जनतेमध्ये काय झाला? असंतोष निर्माण झाला. आणि हा जो उठाव होता व्यापारी व शासका विरुद्ध उठाव होता. शासक म्हणजे कोण? इंग्रज शासन. तो जनतेची पिळवणूक करत होता या ठिकाणी. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न बघा, 1857 पूर्वी भारतीय जनतेला कोणते दुःख सहन करावे लागले? चौथा प्रश्न, सामाजिक अन्याय, इंग्रजी सत्तेचे दुष्परिणाम, नैसर्गिक आपत्ती, अन्न टंचाई. आता या ठिकाणी इंग्रजी सत्तेचे दुष्परिणाम किंवा इंग्रजी सत्तेचे दुष्परिणाम म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे? ब. या ठिकाणी उत्तर काय आहे? ब. म्हणजे इंग्रजांना अनेक भागात सत्ता स्थापन करून त्यांनी स्थानिक जनतेवर काय केलेला होता? अन्याय केलेला होता. त्यामुळेच त्याचाच परिणाम म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. त्याने जनतेवर खूप अन्याय केलेले होते, अत्याचार केलेले होते. त्यामुळेच इंग्रजाविरुद्ध 1857ला मोठा उठाव झालेला होता. पाचवा प्रश्न बघा या ठिकाणी. पाचवा प्रश्न, कंपनी सरकारच्या शोषणाचा सर्वात जास्त त्रास कोणाला झाला? म्हणजे कोणाला होणार? सैनिकांना, व्यापाऱ्यांना? नाही, शेतकरी व सामान्य जनतेला. शेतकरी व सामान्य जनतेला या ठिकाणी काय झालेला आहे? सर्वात जास्त त्रास. शोषणाचे परिणाम हे सर्वसामान्य लोकांवर झाले. त्यामुळे लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. सर्वसामान्य लोकांवर त्यांनी अत्याचार खूप केलेला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनता सुद्धा त्या लढ्यामध्ये उतरलेली होती. 1857 मध्ये बंगालमध्ये काय झाले? 1857 मध्ये बंगालमध्ये काय झालेलं आहे? तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, 1857 मध्ये बंगालमध्ये या ठिकाणी उठाव, शांतता होती का? नाही. लढा दडपण्याला आला नाही. उठाव दडपला गेला नाही. उठाव फोफावला म्हणजे उठाव खूप झाला असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी. म्हणजेच बघा, बंगालमधील प्रांतात मोठा उठाव झाला 1857ला. 1857ला खूप मोठा उठाव या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न, 1857चा लढा कोणत्या प्रांतामध्ये झाला नाही? 1857चा लढा हा कोणत्या प्रांतामध्ये झाला नाही असा प्रश्न आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे पंजाब प्रांतामध्ये. बरोबर आहे की गुजरात, राजस्थान व कुठे झाला? गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात झाला. परंतु या ठिकाणी पंजाबमध्ये हा उठाव झालेला नाही. पंजाबमध्ये उठाव झालेला नाही या ठिकाणी. बघा, म्हणजे या ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झालेला आहे? गुजरात झालेला आहे, राजस्थान झालेला आहे, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात झाला. परंतु पंजाबमध्ये झालेला नाही या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. 8वा प्रश्न, उमाजी नाईक यांचे कार्य कोणत्या प्रकारचं होतं? ते इंग्रजांना माहिती पुरवत होते. इंग्रजाविरुद्ध लढा उभारणे, शिक्षण चळवळीचे नेतृत्व, परकीय व्यापार वाढवणे. म्हणजे वाटतं इंग्रजाविरुद्ध लढा उभारणे. इंग्रजाविरुद्ध लढा उभारणे. उमाजी नाईक यांनी सशस्त्र संघर्ष करून, कसा संघर्ष केला? सशस्त्र.
इंग्रजाविरुद्ध उठाव केलेला आहे. सशस्त्र म्हणजे शस्त्र वेगवेगळे. ओके, पुढचा प्रश्न 9वा प्रश्न. उमाजी नाईक यांनी आपल्या बंधानाच काय एकत्र केले? म्हणजे आपले बंधू सण साजरे करण्याची शासकीय योजना सशस्त्र लढ्यासाठी, या ठिकाणी सशस्त्र लढ्यासाठी म्हणजेच बंधूंनाच, म्हणजे उमाजी नाईक यांनी आपल्या स्थानिक तरुणांना एकत्र करून त्यांनी लढा दिलेला आहे. जे काही स्थानिक लोक होते तिथले, त्या ठिकाणचे, त्यांना एकत्र करून त्यांनी काय केलेलं आहे? एकत्र केलेलं आहे. म्हणजे जे रामोशी बांधव होते, रामोशी बांधव लक्षात ठेवा, उमाजी नाईक रामोशी बांधव आणि स्थानिक युवकांना संघटित करून त्यांनी इंग्रजाविरुद्ध काय केलं होतं? बंड केलेलं होतं. पुढचा प्रश्न. पाईक या शब्दाचा अर्थ काय हो? पाईक म्हणजे काय? राजा, इंग्रज अधिकारी, शेतकरी, सैनिक. तर काय म्हणतात? सैनिक. तर ओडिशामध्ये पाईक म्हणजे सैनिक. ते हे शौर्यशील आणि युद्धात भाग घ्यायचे बघा. म्हणजे ओडिशामध्ये होते ते मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती होती. खूप महत्वाचे मुद्दे आहेत मध्ययुगीन काळापासून, बरोबर. आणि जे खडे सैनिक असतात, बरोबर आहे, त्यांना पाईक असं म्हटलं जातं, पाईक. पुढचा प्रश्न या ठिकाणी 11वा. पाईकांना जमीन कोण देत असे? तर पाईकांना जमीन स्थानिक जे राजे होते, स्थानिक राजे, इंग्रज सरकार किंवा मराठा सरदार किंवा फ्रेंच अधिकारी कोण देत नव्हते. तर त्या ठिकाणचे जे स्थानिक राजे होते, ते स्थानिक राजे या ठिकाणी पाईकांना जमिनी देत असत, बरोबर आहे. म्हणजे मोफत दिल्या जात असत. म्हणजे त्या जमिनीमध्ये उदरनिर्वाह त्यांचा होत असे. ते स्वतः पाईक लोक त्या जमिनीमध्ये कष्ट करून त्यावरती उदरनिर्वाह होत असे. म्हणजे तिथले स्थानिक राजे. पाईकांचा उठाव कोणत्या भागात झाला? तर पाईकांचा उठाव हा ओडिशा भागात झाला, बरोबर आहे. पाईकांचा उठाव हा कोणत्या भागात झालेला आहे? ओडिशा भागामध्ये. का उठाव झाला? पुढे प्रश्न असेलच त्याचा, बरोबर आहे. बघा 1804 मध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे. 1804 बहुतेक इथं तारीख बहुतेक इसवी सन चुकलेला आहे असं वाटतंय. 1803 आहे. 1803 मध्ये पाईकांनी उठाव केलेला आहे असं वाटतंय. नाही, या ठिकाणी एक लक्षात घ्या. 1817 पाईकांनी उठाव केलेला आहे. 1817 पाईकांनी काय केलेला आहे? उठाव केलेला आहे. पुढचा मुद्दा बघा. ओडिशामधील पाईकांचे नेतृत्व कोणी केले? ओडिशामधील पाईकांचे नेतृत्व कोणी केले? तर जगनबंधू आहे ते. जगनबंधू विद्याधर आहे. तर बी झालेला आहे, नीट लक्ष द्या, बरोबर आहे. ओडिशामधील पाईकांचं नेतृत्व कोण केलं? जगनबंधू विद्याधर या ठिकाणी पाईकांचं त्यांनी काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. पुढचा प्रश्न. उमाजी नाईक यांनी लोकांना जागृतीसाठी काय वापरले? तर या ठिकाणी त्यांनी काय वापरलं? उमाजी नाईक यांनी लोकांना जागृत करण्यासाठी तर त्यांनी काय केलेलं आहे? या ठिकाणी जाहीरनामे काढायचे. ते पोवाडे म्हणत नव्हते किंवा इंग्रजी भाषण देत नव्हते, वर्तमानपत्र. तर ते काय करायचे? जाहीरनामे द्यायचे, जाहीरनामे. आणि जाहीरनामे काढून ते लोकांना उठावासाठी प्रेरित करायचे. लोकांना उठावासाठी काय करायचे? प्रेरित करायचे. उमाजी नाईक यांनी उठाव कोणत्या वर्षी सुरू केला? तर उमाजी नाईक यांनी त्यांचा जो उठाव आहे तो म्हणजे 1822. उमाजी नाईक यांनी 1822 साली आपला उठाव सुरू केला या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न बघा. उमाजी नाईक यांच्या लढ्यात कोणता समाज सहभागी होता? आदिवासी समाज, बरोबर आहे. आदिवासी समाज काय होता? सहभागी होता या ठिकाणी. आदिवासी समाजाला संघटित करून त्यांनी लढा आपला उभारलेला आहे. उमाजी नाईक यांनी उठाव कोणत्या भागात केला? उमाजी नाईक यांनी उठाव हा पश्चिम महाराष्ट्रात केला. पश्चिम महाराष्ट्रात. उमाजी नाईक यांनी
पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक या भागात उठाव केलेला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, त्याच्यानंतर भोर, त्याच्यानंतर अहमदनगर या भागामध्ये त्यांनी उठाव केलेला होता. बरोबर आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागामध्ये त्यांनी उठाव केलेला होता. 1857चा उठाव का दडपला गेला? कारण 1857ला लोकांची एकजूट काय झालेली आहे? कमी झाली होती. लोकांची एकजूट कमी झाली होती. हा उठाव व्यापक असला तरी सर्व एकत्र एकजूट नसल्यामुळे तो इंग्रजांनी तो दडपला, म्हणजे तो उठाव त्यांनी मोडीत काढला. 1857चा उठाव का दर्शवतो? 1857चा उठाव या ठिकाणी बघा, भारतात इंग्रजाचे स्वागत दर्शवतो का? धार्मिक संपदा दर्शवतो. भारतीय असंतोषाचा पहिला स्फोट, लक्षात ठेवा, भारतीय असंतोषाचा पहिला मोठा स्फोट झाला होता. तो पुन्हा शेवटचा मोठा स्फोट झाला म्हणजे आपला 1947ला भारत स्वतंत्र झाला या ठिकाणी. बरोबर. 1857चा उठाव म्हणजे भारतीय जनतेतील साचलेला असंतोष बाहेर पडण्याचा पहिला स्फोट होता. आणि 1857च्या उठावात कोणता घटक जास्त प्रभावी होता? तो म्हणजे सैनिक. तो म्हणजे काय? सैनिक. कारण उठावाची सुरुवात सैनिकांनीच केली होती. त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया आता. 1857च्या लढ्याचे एक महत्वाचे आर्थिक कारण काय होते? या ठिकाणी बघा, महत्वाचं आर्थिक कारण काय होतं? इंग्रजांनी शेतकऱ्यांना करमाफी दिली होती का? नाही. वस्त्रोद्योगाचा विकास केला म्हणून 1857चा लढा झाला का? नाही. काय झालं होतं? इंग्रजांनी शेतकऱ्यांना लुटलं होतं. म्हणजेच काय झालं? स्पष्टीकरण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इंग्रजांनी शेतकऱ्यांना लुटले, इंग्रजांनी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात महसूल वसूल केला आणि व्यापारी शोषणामुळे त्यांचे आर्थिक जीवन ढासाळले. पुढचा प्रश्न या ठिकाणी 22वा बघा, इंग्रजांनी कोणत्या कारणामुळे भारतीय हस्तव्यवसायाचा ऱ्हास केला? शेतकीचे ज्ञान दिले म्हणून भारतात कारखाने सुरू केले, इंग्लंडमधील वस्तू आयात केल्या. बघा, हा प्रश्न, हा पर्याय अतिशय बरोबर आहे आणि स्पष्टीकरण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इंग्लंडमधील वस्तू भारतात आयात केल्या म्हणजेच इंग्लंडमधील तयार झालेला माल आहे तो भारतात आणल्यामुळे स्थानिक उद्योग काय झाले? मोडीत निघाले. चला पुढचा प्रश्न, सामाजिक कारणामध्ये कोणता महत्वाचा प्रश्न होता? सामाजिक कारणामध्ये कोणता प्रश्न महत्वाचा होता या ठिकाणी? दारूबंदी, विधवा पुनर्विवाह, जातीभेद आणि बंधनकारक शिक्षण. तर या ठिकाणी काय महत्वाचं होतं? विधवा पुनर्विवाह. इंग्रजांनी सामाजिक सुधारणा राबवल्या ज्यात विधवा विवाह एक मोठा मुद्दा होता. पारंपरिक विचारांना हे मान्य नव्हते. पुढचा प्रश्न 24वा बघा, राजकीय कारणामुळे कोणती घटना घडली? या ठिकाणी राजकीय कारणामुळे इंग्रजांनी मराठा साम्राज्य जिंकले, इंग्रजांनी अनेक संस्थाने हडपली. बरोबर आहे, हे पर्याय बरोबर असू शकते. इंग्रजांनी काय केलेलं आहे? अनेक संस्थाने त्यांनी हडपलेली आहे. इंग्रजांनी डलहौसी, बरोबर, लॉर्ड डलहौसी जे होते ते हडप नीती या नीतीमुळे अनेक संस्थाने जप्त केली. त्यामुळे अनेक राजे काय झाले? असंतुष्ट झाले आणि त्यामुळेच 1857चा उठावामध्ये ते सहभागी झाले होते. हडप नीती कोणतं गव्हर्नर जनरल? आताच पाहिलं आपण, लॉर्ड डलहौसी. बरोबर आहे, लॉर्ड डलहौसी. डलहौसीने स्वतंत्र संस्थाने वारसा नसल्याने इंग्रजाकडे हस्तांतरित होत अशी नीती अंमलात आली. म्हणजे ज्यांना वारस नाही, मुलगा नाही, त्यांचा जे काही राज्य आहे ते इंग्रजाकडे हस्तांतरित करायचं अशी नीती हा लॉर्ड डलहौसीने अंमलात आणली. ओके, पुढे बघा, 1856 मध्ये कोणते राज्य इंग्रजांनी हडप केले? 1856 मध्ये कोणते राज्य त्याने ही केले बघा? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर वरील सर्व नागपूर, झाशी, सातारा हे तिन्ही राज्य इंग्रजांनी हडप केले. बरोबर आहे, इंग्रजांनी सातारा, नागपूर, झाशी ही राज्य हडप नीतीने घेतली होती. ओके,
कारण हे दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून, म्हणजे ज्यांना बऱ्याच जणांनी ज्यांना मूल नव्हतं ते त्यांनी काय केलेलं होतं, दत्तक घेतलेली होती मुलं दत्तक. आणि दत्तक घेतल्यामुळं इंग्रजांना हे मान्य नव्हतं, कारण हे मूल त्यांच्या स्वतःचं नाही, हे दत्तक घेतलेलं आहे, अशी नीती वापरून त्यांनी नागपूर, सातारा, झाशी हे तिन्ही राज्य काय केले होते, खालसा केले किंवा हडप केले. हिंदी सैनिकाच्या असंतोषाचे एक प्रमुख कारण काय होते हो, वेतन वाढवले म्हणून, पैसे वाढवले म्हणून कोण असंतोष होतो का, नाही. हिंदू मुस्लिमांना एक समान वागणूक, वेतन, दर्जा, वागणूक अपुऱ्या आणि आर्थिक सुट्ट्या. आता या ठिकाणी बघायचं आहे की वेतन, दर्जा व वागणूक म्हणजे इंग्रज अधिकाऱ्याच्या तुलनेत भारतीय सैनिकांना कमी वेतन व दर्जा मिळत असे. म्हणजे इंग्रज लोकांना जेवढं काही वेतन होतं किंवा त्यांना जो दर्जा होता तसा भारतीय सैनिकांना मिळत नव्हता. त्यामुळे आपल्या या सैनिकामध्ये, हिंदी सैनिकामध्ये असंतोष पसरलेला होता. पुढचा प्रश्न बघा, 1857 साली कोणत्या प्रकारचे काडतुसे सैनिकांना वापरायला लावले. अशी काडतुसे म्हणजे कशी, म्हणजे ग्रीस लावलेली म्हणजे कशी हो. आता या ठिकाणी ग्रीस हा शब्द चुकला वाटतं बहुतेक. ग्रीस लावलेली म्हणजेच काय की त्या काडतुसाला बघा 1856 साली त्यांना लांब पल्ल्याच्या काय झालं होतं, बंदुका दिल्या होत्या, एनफिल्ड बंदुका, लक्षात ठेवा. त्याच्या पुढची प्रश्न पण असेल, एनफिल्ड बंदुका दिलेल्या होत्या प्रत्येकाला. आणि यावरती ह्याचं जे आवरण होतं ह्या बंदुकीचं ते दातानं तोडावं लागायचं. आणि या आवरणाला गायीचं व डुकराची चरबी, जे काडतूस होते ते गायीची व डुकराची चरबी लावलेली आहे, अशी बातमी सगळीकडे पसरलेली होती. आणि त्यामुळेच हिंदू व मुस्लिम सैनिकांना धार्मिक कारणामुळे ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे सैनिकांमध्ये सुद्धा असंतोष पसरला. काडतुसे उघडण्यासाठी सैनिकांना का करावं लागे, ते का करावं लागे, तोंडाने म्हणजे दाताने काढावं लागत असे. त्याचं जे वरचं आवरण आहे तोंडाने चावणे म्हणजेच काय, दाताने लक्षात ठेवा. ओके, सैनिकांना काडतुसे तोंडाने चावून उघडावी लागत होती, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. पुढचा प्रश्न, मुळात काडतुसावरील चरबीचा उपयोग कशासाठी होता. मुळात काडतुसासाठी कशासाठी उपयोग होता या ठिकाणी, कारण शस्त्र सहज वापरता यावा म्हणून काडतुसांना चरबीचा लेप लावल्याने बंदूक सहज कार्यरत होत होती. बरोबर आहे, का होत होती, ती सहज कार्यरत होत होती या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, बराकपूरच्या शिपायांनी उठाव का केला. इंग्रजांनी वेतन थकवले, शिक्षण बंद केले, काडतुसे जबरदस्तीने वापरायला लावल्या. काडतुसी जबरदस्तीने त्यांनी वापरायला लावल्या होत्या आणि बराकपूरच्या शिपायांना जबरदस्तीने काडतुसे वापरायला लावल्यामुळे ते का झाले, संतापले. लॉर्ड कॅनिंगचा काळ कोणत्या लढ्याशी संबंधित आहे. 1800. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. लॉर्ड कॅनिंग हा त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता. 1857च्या उठावाच्या वेळी लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. भारतातील लोकांचा इंग्रजांविषयी विश्वास कशामुळे कमी झाला. हडप नीती व शोषणामुळे. बरोबर, बघा वाचल्या कळालं पाहिजे. हडप नीती व शोषणामुळे लोकांना वाटू लागले इंग्रज त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. हडप नीती, अनेक त्यांनी संस्थांनी खालसा केली, सर्वसामान्य लोकांचं त्यांनी शोषण केलं, त्यामुळे विश्वास कमी झाला. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून 1857चा लढा का महत्वाचा होता. त्यांना नवीन बियाणे मिळाले होते, कर माफ करण्यात आला, त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम झाला. म्हणजे काय झालं, इंग्रजाची जी नीती होती, इंग्लंडमध्ये तयार झालेला माल आयात करत होता भारतामध्ये कमी किमतीमध्ये आणि जास्त किमतीमध्ये विकला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन काय झालेलं होतं, कठीण झालेलं होतं. पुढचा प्रश्न बघा 35वा. कंपनी सरकारचा कोणता निर्णय शिपायांमध्ये असंतोष करणारा ठरला. तो म्हणजे नवीन काडतुशाचा वापर. हा जो निर्णय होता तो शिपायांमध्ये असंतोष करणारा ठरला, कारण धार्मिक भावनांना ठेच देणाऱ्या काडतुसामुळे शिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला, कारण त्यावरती गायीचे व डुकराची चरबी आहे अशी बातमी पसरली होती. 1857च्या उठावाचे मुख्य धार्मिक कारण काय होते.
चरबी लावलेली काडतुसे, चरबी लावलेली काडतुसे. ओके. गायीची व डुकराची चरबी असलेल्या अफवामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. इंग्रज सत्तेने कोणत्या वर्गाच्या विरोधात धोरण राबवले? सर्वच. व्यापाऱ्यांच्या विरोधात धोरण राबवलं, शेतकऱ्यांच्या विरोधात, सैनिकांच्या विरोधात. बरोबर आहे. सर्वच स्तरावर त्यांनी शोषण केलं होतं इंग्रजांनी. पुढचा प्रश्न, 1857चा उठाव कोणत्या सैनिकापासून सुरू झाला? तर 1857चा उठाव हा बंगालच्या सैनिकापासून, बंगाल प्रांतातील सैनिकांनी सर्वप्रथम बंड केले. सर्वप्रथम काय केले? बंड केले. भारतीय समाजामध्ये इंग्रजाविषयी अविश्वास का वाढला? कारण भारतीय समाजामध्ये त्यांनी सामाजिक सुधारणासाठी बळाचा वापर केला. बरोबर आहे. त्यांनी सामाजिक सुधारणासाठी काय केला? बळाचा वापर केला. म्हणजे त्यांचा जो सामाजिक हस्तक्षेप वाढल्यामुळे लोकांचा रोष वाढला. पुढचा प्रश्न या ठिकाणी, 1857च्या लढ्यातील सैनिकाचा एक प्रमुख धर्मासंबंधी मुद्दा कोणता होता? तो म्हणजे चरबी लावलेले काडतुसे. हिंदू मुस्लिम सैनिकांना अशा काडतुशाचा वापर करणे अमान्य होते. तर पुढचे प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी बघा प्रश्न पहिला, मंगल पांडे यांना इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध उठाव केल्यामुळे काय झाली असा प्रश्न आहे या ठिकाणी. ओके. तर बघा आता इथं मंगल पांडे बरं का, इथं ल झालेला आहे, इथं ल आहे, मंगल पांडे असं. त्यांना कैद झाली, बदली झाली, फाशी झाली, देशभक्त म्हणून घोषित झालं का? नाही. तर त्यांना काय झालेलं आहे? फाशी दिली गेली. ओके. मंगल पांडे यांनी काय केलेलं होतं? ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झालेली होती, त्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली. 10 मे 1857 रोजी कोणत्या ठिकाणी शिपायांनी ताबा घेतला? तर या ठिकाणी बघा मेरठ, मेरठ येथे उठाव झाला आणि तेथूनच शिपाई कुठे गेले? दिल्लीला गेले. 10 मे 1857. पुढचा प्रश्न, बहादूर शाह यांना लढ्याचे नेतृत्व दिले गेले. कोणत्या लढ्याचे? दिल्ली लढा. बरोबर आहे. जेव्हा ते 12 मे 1857ला दिल्लीचा ताबा त्यांनी घेतलेला होता. बरोबर. या ठिकाणी प्रश्न हा चुकलेला असा दिसतोय का? 10 मे 1857 नाही नाही नाही, चुकलेला आहे असं वाटते मला तरी. 12 मे 1857 लक्षात घ्या. 12 मे 1857ला त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला होता. आता काही काय दिले स्पष्टीकरण बघा, मेरठ येथे उठाव झाला व तिथून शिपाई दिल्लीला गेले. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मेरठ छावणीमध्ये जेव्हा मंगल पांडेंना फाशी देण्यात आली तेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली. तेव्हा मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण पलटणच बंड करून उठली होती आणि सैनिक पुन्हा कुठे गेले? दिल्लीच्या रोखाने निघाले. म्हणजे हा पण प्रश्न बरोबर होऊ शकतो. आणि 12 मेला त्यांनी दिल्ली काबीज घेतली आणि दिल्ली काबीज केल्यानंतर बहादूर शाह यांना त्यांनी काय घोषणा दिली होती त्यांच्याबद्दल? भारताचा सम्राट म्हणून दिल्लीचा ताबा गेल्यानंतर शिपायांनी बहादूर शाह यांना नेतृत्व दिले. बरोबर आहे. झाशीच्या राणीचे पूर्ण नाव काय होते? राणी लक्ष्मीबाई. बरोबर आहे. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला होता. 1857च्या उठावात कोणत्या नेत्याने बिहारमध्ये नेतृत्व केले? कुंवर सिंह. बिहारमध्ये कोण नेतृत्व केलं? कुंवर सिंह यांनी नेतृत्व केलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, तात्या टोपे हे कोणाचे सहाय्यक सेनापती होते? नानासाहेब. तात्या टोपे हे नानासाहेबाचे सहाय्यक सेनापती होते. म्हणजे 1857च्या उठावाचे नेतृत्व बिहारमध्ये कुंवर सिंह यांनी केलेले होते.
तात्या टोपे हे कोणाचे सहाय्यक सेनापती होते? तर तात्या टोपे हे नानासाहेब यांचे सहाय्यक सेनापती होते. दिल्लीतील उठाव कोणाच्या प्रेरणेने झाला? मंगल पांडे. बरोबर आहे, त्यांना फाशी दिली गेली होती आणि त्यामुळे सर्व मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड केले आणि त्यांनी दिल्ली काबीज केली होती 12 मे 1857ला. झाशीचा किल्ला जिंकल्यानंतर राणी लक्ष्मीबाई कोठे गेल्या? तर झाशीचा किल्ला गमावल्यानंतर राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरकडे निघाल्या. मुस्लिम समाजात उठावाचा प्रचार कोणी केला? मौलवी अहमदुल्ला यांनी मुस्लिम समाजात उठावाची प्रेरणा दिली. 1857चा उठाव कोणत्या स्वरूपात पसरला? तर तो एक राष्ट्रीय उठाव. हा उठाव अनेक भागामध्ये पसरला आणि त्यांनी राष्ट्रीय स्वरूप धारण केले. नानासाहेबाचा बंधू कोण होता? तर तात्या टोपे हे नानासाहेबाचे सहकारी. आता बंधू इथं बंधूचा अर्थ त्यांनी वेगळाच दिलेला आहे. तर त्यांचे सहकारी आणि स्वीय सहाय्यक होते, विश्वासू सेनापती होते. प्रश्न वेगळा विचारला. सुभेदार म्हणून कोण कार्यरत होते? मंगल पांडे एक सुभेदार होते आणि त्यांनीच उठावाची सुरुवात केली. कानपूर येथील उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? नानासाहेबाच्या. कानपूर येथील उठाव नानासाहेबाच्या नेतृत्वाखाली झाला. कोणत्या राणीला वीरमरण पत्करले? झाशीची राणी लक्ष्मीबाई. 1857चा उठाव कोणत्या वर्षी झाला? आता हा का प्रश्न झाला, 1857लाच होणार ना. खालीलपैकी कोण 1857च्या उठावात सहभागी नव्हते? मौलवी अहमदुल्ला होते, झाशीची राणी होती, सरदार वल्लभभाई पटेल नव्हते, ते स्वातंत्र्य काळात होते ते, आणि कुंवर सिंह म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल संबंधित नव्हते. महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये उठाव झाला? महाराष्ट्रामध्ये सातारा व कोल्हापूर. सातारा व कोल्हापूर या ठिकाणी. भिल्ल समाजाचे सहकार्य कोणी मिळवले? तर भिल्ल समाजाचे सहकार्य तात्या टोपे यांनी मिळवले. धर्माच्या नावावर कोणता समाज उठावात सहभागी झाला? हिंदू मुस्लिम समाज. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या अंतिम लढ्यात कोण शहीद झाले? ग्वाल्हेर येथे झाशीच्या राणीने अंतिम लढा दिला व वीरमरण पत्करले. यानंतर पुढचा प्रश्न पहा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा नकाशा कोणत्या गोष्टीचे चित्रण करतो? म्हणजे नकाशावरती पण प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघा नकाशा दिलेला आहे भारताचा, आणि त्या ठिकाणी काही असे लाल सिम्बॉलमध्ये महत्त्वपूर्ण ठिकाणे दिलेली आहेत. म्हणजे त्या लाल सिम्बॉलचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी शिपायांनी ज्या उठावाचे प्रमुख ठिकाणं होते ते नकाशात उठाव घडलेल्या प्रमुख ठिकाणाचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. बरोबर आहे. तो इंग्रजी सत्तेचा विस्तार नाही ना शिपाई राजाची नावे नाहीत, ते उठावाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. 1857च्या उठावात सहभागी असलेले प्रमुख ठिकाण कोणते? मेरठ. कारण मेरठ या ठिकाणीच उठावाची पहिली ठिणगी पडलेली होती. नकाशात कोणता रंग इंग्रजाच्या विरोधातील उठाव दाखवतो? नकाशात कोणता रंग हा कोणत्या रंगाने दाखवलेला आहे? तपकिरी. तुम्ही जर तुमच्याकडे 8वी इतिहासाचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये बघा, समजा तुम्हाला हा प्रश्न NMS ला विचारतील तर नकाशा दिला असेल तर तुम्हाला हा प्रश्न उपयोगी पडेल. बरोबर आहे. तर केशरी तपकिरी रंगाने उठाव झालेली ठिकाणं त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुढे पश्चिम भारतात उठावाचं केंद्र कोणतं होतं? साताऱ्याजवळील प्रदेश. पश्चिम भारतात उठावाचं केंद्र त्यामध्ये सातारा कोल्हापूर या भागात उठाव दाखवलेला आहे नकाशामध्ये बघा. पुढे हजरत महल यांनी कोणत्या शहरात उठावाचे नेतृत्व केले? लखनौ. लखनौ मध्ये हजरत महल यांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. बिहारमध्ये उठावाचं नेतृत्व कोण केलं? कुंवर सिंह यांनी बिहारमधील उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. बिहारी लढ्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते? शासकीय सहकार्य, मुस्लिम समाजाचं नेतृत्व, इंग्रजाविरोधातील जनतेचे सशस्त्र उठाव आणि इंग्रजांनी लढा दिला. तर इंग्रजाविरोधातील जनतेने सशस्त्र उठाव केला होता.
कारण बिहारमध्ये सामान्य जनता, जमीनदार व सेनेचा सहभाग होता. हे एक प्रमुख वैशिष्ट्य होतं या ठिकाणी. 1857च्या उठावात कोणते धोरण वापरले गेले नाही? कोणते? धमकी वापरली गेली नाही. नसं साम दाम दंडभेद, ह्या सर्व साम दाम दंडभेद हे सर्व नीती वापरून इंग्रजांनी उठाव दडपला. कुठल्या शहरात बहादूर शाह यांना अटक केली? दिल्ली या शहरातून त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना रंगून येथे त्यांना कारागृहात ठेवण्यात आले. लक्षात ठेवा. नकाशात कोणता प्रदेश दक्षिण भारतात उठावाने प्रभावित नव्हता? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक. वरील सगळे हे प्रभावित नव्हतं. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकामध्ये उठाव अजिबात झालेला नाही. हा प्रभावित नव्हता. झाशीच्या राणीचा पराभव कोणत्या ठिकाणी झाला? ग्वाल्हेर. आणि तिथं मरण पावली, वीरमरण आलं तिला. नकाशात कोणते ठिकाण मध्य भारतात उठावासाठी प्रसिद्ध होते? नकाशात ग्वाल्हेर हे ठिकाण मध्य भारतातील उठावासाठी प्रसिद्ध केंद्र होते. इंग्रजांनी उठाव किती महिन्यात दडपला? इंग्रजांनी उठाव हा सुमारे 6 महिन्यात त्यांनी सर्व जे काही प्रदेश आपल्या ताब्यातून गेले होते त्या प्रदेशावर त्यांनी ताबा मिळवला. तात्या टोपे यांना कोणत्या कारणामुळे शिक्षा झाली? इंग्रजाविरोधातील योजना. बरोबर आहे. तात्या टोपे हे 10 महिने इंग्रजाशी लढत होते, परंतु फितुरी करणे म्हणजे काय? आपल्याच लोकांनी ते त्यांना ठाव ठिकाणा सांगितल्यामुळे त्यांना फाशी दिली गेली. लक्षात ठेवा तात्या टोपे यांना. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा. हजरत महल हे लखनौ या उठावाचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर हजरत महल हे नेपाळला आश्रय घेतला. त्याच्यानंतर हजरत महल आणि नानासाहेब, हजरत महल आणि नानासाहेब हे दोघजण कुठे गेले? नेपाळमध्ये आश्रय घेतले. कुठल्या ठिकाणी तात्या टोपे यांनी दुसऱ्यांदा लढा दिला? नेपाळ सीमेवर. ओके. नेपाळ सीमेवरती या ठिकाणी नेपाळ सीमेवर असं दिलेलं आहे, परंतु नेपाळ सीमेवर या ठिकाणी होऊ शकत नाही. नेपाळला गेले, आश्रय घेतलेला आहे. ओके. जरा मला वाटतं की हा चुकीचं वाटत आहे त्यांनी नेपाळ सीमेवर. पुढचा प्रश्न. कुठल्या नेत्यांना नेपाळकडे पलायन करावे लागले? नानासाहेब आणि आताच तुम्हाला सांगितलं बेगम हजरत महल हे दोघजण हे नेपाळमध्ये आश्रयास गेले. फिरोजशाह यांचे काय झाले? तर फिरोजशाह यांना तुरुंगवास झाला. कोणत्या तुरुंगामध्ये? रंगून तुरुंग. त्या तुरुंगाचं नाव काय? रंगून. 1857च्या जाहीरनाम्याने काय घोषित केले? की कंपनीची सत्ता काय झाली? संपुष्टात आली आणि संसदेकडून जाहीरनाम्याची कंपनीची सत्ता काय केली गेली? रद्द केली गेली. आणि 1858च्या जाहीरनाम्यानंतर भारताचा कारभार कोणाकडे आला? इंग्लंडच्या राणीकडे आला आणि ब्रिटन राणीने भारतात थेट कारभार हाती घेतला. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. 1857च्या लढ्यात हिंदू मुस्लिम समाजात कोणता भाव निर्माण झाला? मग त्यांच्यामध्ये शत्रुत्व होतं का? नाही. मतभेद होते का? नाही. ऐक्य होतं. आणि लढ्याच्या वेळी विविध जाती धर्मातील लोक इंग्रजाविरुद्ध एकत्र आले होते. 1857चा लढा कोणत्या प्रकारचा होता? हा राष्ट्रीय लढा होता. 1857च्या लढ्यात भारतात कोणत्या भागात सर्वाधिक प्रभाव होता? उत्तर भारतमध्ये लढ्याची तीव्रता अधिक होती. 1857च्या लढ्याच्या अपयशामागील एक प्रमुख कारण कोणते? ते म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव होता. एकत्रित नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे उठाव काय झाला? कमजोर झाला. या ठिकाणी राजे जहागीरदारांच्या सहभागाच्या अभावामुळे काय झाले?
कारण इंग्रजाच्या विरोधात एकजूट राहिली नाही. अनेक राजे महाराजे जहागीरदार जे होते ते इंग्रजाविरुद्ध आले नाहीत. त्यामुळे अनेक राज्यांनी काय केली, इंग्रजाची बाजू घेतली. दिल्ली जिंकल्यानंतर कोणते ठिकाण केंद्र बनले, ते म्हणजे कानपूर. कानपूर हे ठिकाण केंद्र बनले. भारतीय सैन्याचे कमकुवत स्थान कोणते होते, ते म्हणजे भारतीय सैन्याकडे आधुनिक शस्त्र नव्हती. बरोबर आहे. आणि इंग्रजाकडे आधुनिक शस्त्र होती, परंतु भारतीय सैन्याकडे आधुनिक शस्त्र नव्हती. इंग्रजांची सेना अधिक सक्षम होती कारण संख्या त्यांनी अनेक देशावरती विजय मिळवलेला होता. बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे युद्धाचा अनुभव होता, आधुनिक शस्त्र होती, असे बरेचसे कारण आहेत या ठिकाणी. 1857च्या लढ्यानंतर कोणता बदल झाला, इंग्रज संसद भारत चालवू लागली. बरोबर आहे का. कारण ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि इंग्लंडच्या राणीने कारभार, इंग्रज संसद म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काय झाली, संपुष्टात आली. 1858च्या कायद्यानंतर भारताचा कारभार कोणी केला, ब्रिटिश राणी. भारतीयासाठी कोणत्या राजवटीची घोषणा केली, एक समान न्यायप्रिय राजवट. इंग्रजांनी समान न्याय देण्याचे वचन दिले. जाती धर्माच्या नावाने भेदभाव होणार नाही हे कोणी जाहीर केले, राणी व्हिक्टोरिया. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वांशी समान वागणूक देण्याचे जाहीर केले. इंग्रजांनी कोणते नवीन पद तयार केले, व्हाईसराय. गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसराय हे पद अस्तित्वात आले. खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. गव्हर्नर जनरलच्या खाली जागी व्हाईसराय हे पद अस्तित्वात आले. भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते, लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसराय होते. राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्याचे उद्दिष्ट काय होते, तर त्यांचं उद्दिष्ट होतं भारतीयाचं मन जिंकणं आणि भारतीयाची सहानुभूती मिळवणं. कारण नंतर असा 1857 सारखा उठाव होऊ नये म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी जाहीर केल्या. धार्मिक बाबतीत इंग्रजाचे धोरण काय होते, धर्मनिरपेक्षतेचा आदर. धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. संस्थांनी केलेले करार काय होतील, तर जुन्या करारांना मान्यता. इंग्रजांनी पूर्वीचे करार अबाधित ठेवण्याचे जाहीर केले. जुन्या करारांना मान्यता त्यांनी दिली. स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीयांना नोकरी देताना काय पाहिले जाईल, गुणवत्ता. सरकारने जाहीर केले की गुणवत्ता पाहून नोकरी दिल्या जातील. 1857च्या लढ्यामुळे कोणत्या कंपनीची सत्ता संपली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली. 1857च्या लढ्यानंतर भारतीयावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राणीचे नाव काय, व्हिक्टोरिया. व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, इंग्रज अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या महत्वाच्या ठिकाणी करण्यात आली, तर महत्वाचं जे ठिकाण होतं तोफखान्यामध्ये. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करात सैनिकाची विभागणी कशाच्या आधारावर करण्यात आली, जातीवर. लष्करातील शिस्त टाळण्यासाठी जातीवर विभागणी करण्यात आली. इंग्रजांनी भारतीय सैनिक उठाव करू नयेत म्हणून काय केले, त्यांची जातीवर विभागणी केली. एकत्र उठाव होऊ नये म्हणून इंग्रजांनी ही व्यवस्था केली. फोडा आणि राज्य करा हे कोणाचे धोरण होते, इंग्रजाचे. भारतात फूट पाडून राज्य करणे हे इंग्रजाचे धोरण होते. इंग्रजांनी कोणत्या धोरणामुळे भारतीय समाजात संघर्ष वाढवले, फोडा आणि राज्य करा. जात धर्म वंश प्रदेशावरून मतभेद निर्माण केले गेले. इंग्रजांनी सामाजिक धार्मिक बाबतीत कोणते धोरण स्वीकारले, हस्तक्षेप न करण्याचे. इंग्रजांनी हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले. फोडा आणि राज्य करा या धोरणामुळे भारतीय समाजात काय निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला, वाद व मतभेद वाढले. 1857च्या उठावानंतर भारतीयामध्ये कोणती भावना निर्माण झाली, स्वातंत्र्य प्रेरणा. बरोबर आहे. 1857च्या उठावामुळे लोकांना आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे ही प्रेरणा त्यांना मिळाली.
इंग्रजांनी कोणते धोरण कायम ठेवले जे भारतीयासाठी मनोमालिन्य निर्माण करत होते? विभाजन. इंग्रजांनी नेहमी काय करत होते? भारतीय समाजात फूट पाडण्याचं काम करत होते. 1857च्या उठावानंतर कोणती शिकवण मिळाली? इंग्रजाविरोधात एकत्र यावे, भारतीयांनी इंग्रज सत्तेविरोधात संघटित व्हावे असे मत निर्माण झाले.